आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दामिनी पथकाच्या वतीने विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी विद्यार्थिनींना गुड टच, बॅड टच, पॉक्सो कायदा, बालविवाह तसेच लैंगिक अत्याचारापासून संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। लहान मुलांना आणि विशेषतः विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळावे तसेच त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्यांनी घाबरून न जाता योग्य पद्धतीने त्याचा सामना करावा यासाठी दामिनी पथकाने विविध विषयांवर संवाद साधला। कार्यक्रमादरम्यान गुड टच आणि बॅड टचमधील फरक विद्यार्थिनींना सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आला। आपल्या शरीराच्या वैयक्तिक अवयवांबाबत जागरूक राहणे, कोणत्याही व्यक्तीच्या चुकीच्या स्पर्शाला विरोध करणे आणि अशा प्रकारची घटना घडल्यास विश्वासातील व्यक्तीला त्वरित माहिती देणे याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले। यासोबतच पॉक्सो कायद्याची प्राथमिक माहिती देत बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना कायद्याने गंभीर गुन्हा असल्याचे सांगण्यात आले। अनोळखी व्यक्तीच नव्हे तर ओळखीच्या व्यक्तीकडूनही अनुचित वर्तन होऊ शकते, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या दबावाला किंवा धमकीला बळी न पडता त्वरित माहिती देणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबतही विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करण्यात आली। कमी वयात विवाह झाल्यास शिक्षण, आरोग्य आणि भविष्यातील संधींवर होणाऱ्या परिणामांची माहिती देण्यात आली। बालविवाहाची माहिती मिळाल्यास संबंधित यंत्रणेला तातडीने कळवण्याचे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमात केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून अशा परिस्थितीत विद्यार्थिनींनी काय करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले। संकटाच्या वेळी मदत मागणे, विश्वासू शिक्षक किंवा पालकांना माहिती देणे आणि पोलिसांशी संपर्क साधणे याबाबत विद्यार्थिनींना समजावून सांगण्यात आले। दामिनी पथकाने विद्यार्थिनींना स्पष्टपणे सांगितले की अनुचित स्पर्श, लैंगिक अत्याचार, छेडछाड, धमकी किंवा बालविवाहासारखी कोणतीही घटना घडल्यास ती लपवू नये। भीती किंवा लाज न बाळगता त्वरित विश्वासू व्यक्ती, शिक्षक, पालक किंवा पोलिसांना माहिती द्यावी। या जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये त्यांच्या हक्कांबाबत तसेच स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली। आश्रमशाळांमध्ये अशा प्रकारच्या मार्गदर्शनपर कार्यक्रम सातत्याने आयोजित केल्यास बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी मोठी मदत होईल, असा संदेश यावेळी देण्यात आला। सुरक्षित बालपण आणि सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे। कोणतीही अनुचित घटना घडल्यास ती त्वरित संबंधित यंत्रणेला कळवा, असे आवाहन दामिनी पथकाच्या वतीने करण्यात आले।